नमस्कार. कुंभ राशीच्या लोकांसाठी 2025 मार्च महिना. या महिन्यात या राशीवाल्या लोकांसाठी जे नशिबात लिहिलेलं आहे ते आज तुम्हाला मी सांगणार आहे. आणि त्यानिमित्ताने कोणत्या 6 गोष्टी घडणार आहेत त्या ऐकण्यासाठी तुम्ही तयार आहात का? तसेच कुंभ राशीच्या लोकांसाठी जी 7.5 चालू आहे तिच्या अंतिम टप्प्याचे विश्लेषण तुम्हाला आज मी देणार आहे. कारण 7.5 म्हटलं की प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो. कारण 7.5 तुम्ही काहीही करा, तुम्हाला यश येत नाही. त्यामुळे हे 7.5 वर्ष कसे संपतात हे आज तुम्हाला मी सांगणार आहे. आणि 7.5 संपल्यानंतर तुमच्या जीवनात खूप मोठे बदल घडतील, तुमच्या आयुष्याला एक वेगळी दिशा देतील. 2025 हे वर्ष कुंभ राशीसाठी देवकृपेचा संगम आहे. नशिबात लिहिलेलं कोणीही पुसून टाकू शकत नाही. तर कुंभ राशी 2025मध्ये अंतिम टप्प्यात जे चमत्कार घडणार आहेत हे 7.5च्या अंतिम टप्प्यातच घडणार आहेत. त्यामुळे 7.5चा अंतिम टप्पा हा 2025 ते 2027 शनिवारी 29 मार्च 2025ला मीन राशीत प्रवेश करतो. कुंभ राशीसाठी हे 7.5चा तिसरा आणि शेवटचं पाऊल आहे. हा टप्पा परीक्षेचा आहे पण यशाचाही आहे. जेव्हा शनी कर्माचं संपूर्ण फळ देतो, पूर्णांक 3 जून 2027 या दिवशी 7.5चा शेवट होतो. या काळात कुंभ राशीच्या लोकांचे संपत्ती प्रतिष्ठा मिळवून देण्याची वेळ येते. त्यामुळे 2025मध्ये असे काही चमत्कार घडतील की तुमच्या कौटुंबिक नातेसंबंध आणि आर्थिक धनवृद्धीत, तसेच तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून, वारसा हक्काचे संपत्तीमधून किंवा अचानक मिळालेल्या संपत्तीमधून मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच कुंभ राशीच्या लोकांसाठी 2025 हे अतिशय भाग्यवान वर्ष आहे. कारण कुंभ राशीच्या लोकांना जुन्या प्रॉपर्टीच्या व्यवहारात यश येईल. तसेच कोर्ट कचेरीतील केस जिंकतील. त्यांनी केलेल्या भागीदारीतून मोठे उत्पन्न येईल. यासाठी आपण काय काळजी घ्यायची आहे तर प्रथमतः आपण करणारे व्यवहार नीट कायदेशीररित्या तपासून पहा. आणि पैशाचे व्यवहार जेणेकरून विश्वास न ठेवता करू नका. कारण तुम्ही कोणावर विश्वास ठेवला तरी विश्वासघात होण्याची शक्यता दाट आहे. तसेच दुसरी घटना आहे ती म्हणजे नोकरीत तुम्हाला पदोन्नती मिळेल. तुम्ही सरकारी नोकरी करत असाल किंवा खाजगी करत असाल तरी तुम्हाला मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात एक आनंदाची बातमी मिळेल. कारण मार्च 2025मध्ये कुंभ राशीच्या लोकांसाठी अतिशय चांगला योग घडून आलेला आहे. त्यामुळे सरकारी नोकरीतील स्थिरता किंवा विदेशातील नवीन संधी मिळू शकते. खास करून तुम्हाला तुमच्याच कार्यक्षेत्रातील वरच्या पदावर जाण्यासाठी फायदा होईल. तुमच्या कामात प्रामाणिकपणा आणि संयम ठेवा. वरिष्ठांशी नम्र राहा, त्यामुळे तुम्हाला यश नक्कीच मिळेल. तसेच तिसरी घटना आहे ती म्हणजे नातेसंबंधातील बदल. ज्या लोकांना कौटुंबिक सुख, विवाह, संतती प्राप्ती अशा अडचणींना सामोरे जावे लागते त्यांचे आता दिवस बदलणार आहेत. कारण त्यांना सुद्धा संतती प्राप्ती किंवा ज्या वधूवरांना लग्नाची इच्छा आहे त्यांच्यासाठी वेगवेगळी नवीन स्थळं येतील. तसेच विवाह होण्याची शक्यता दाट आहे. कारण कुंभ राशीसाठी शुभ मुहूर्त 2025मध्ये तयार होत आहे. गुरु वृषभ राशीतील गेल्यावर मे 2025 सप्तम भावावर प्रभाव टाकतो. अशा वेळी हे विवाह, संतती आणि घरातील सौख्याचं द्वार उघडतात. त्यामुळे श्रावण, भाद्रपद आणि माघ या महिन्यात व्यवहाराचे योग बनतात. ज्यांच्या संतती संबंधी अडचणी आहेत त्यांना 2025मध्ये आनंदाची बातमी येईल. तसेच चौथी घटना तुम्हाला मानसन्मान, समाजात प्रसिद्धी, सामाजिक प्रतिष्ठा याविषयी जर कुतूहल असेल तर त्याविषयी सुद्धा तुम्हाला काय घडेल ते मी आता सांगणार आहे. कारण शनी द्वितीय भावातून प्रभाव टाकतो. त्यामुळे तुमच्या बोलण्याची ताकद वाढेल. कुंभ राशीच्या लोकांना सामाजिक कामात नाव मिळेल. राजकारणात प्रवेशाची शक्यता असेल किंवा कोणी सार्वजनिक जीवनात यशस्वी होतात त्यांना सुद्धा यश मिळेल. ज्यांना लेखन, पत्रकारिता किंवा वक्तृत्व हे क्षेत्र आहे त्यांना प्रसिद्धी मिळेल. त्यांनी फक्त त्यांच्या वाणीवर संयम ठेवावे आणि चुकीचे बोलल्यास शनीचा दंड होईल. लोकांना मदत करा. समाजात सामाजिक उपक्रमात सामील व्हा. तसेच पुढील घटना म्हणजे आध्यात्मिक उन्नती आणि आत्मिक शांती. शनीच्या प्रभावामुळे मनात वैराग्याचा भाव निर्माण होतो, जे अध्यात्माकडे वळण्याची वेळ असते. त्यामुळे तुम्ही तीर्थयात्रा, ध्यानधारणा, योग यामध्ये रस वाढेल. तसेच तुम्ही पंढरपूर, तुळजापूर असे तुमचे कुलदैवत आणि तुम्ही मानणाऱ्या देवांकडे तुमची यात्रा घडण्याचा योग आहे.
त्यामुळे 7.5च्या शेवटचा टप्पा 2025 ते 2027 आणि त्याचे फायदे तुम्हाला कठोर परिश्रमाचे फळही मिळतील. तणाव कमी होईल, मानसिक शांती वाढेल. अशा प्रकारे शनी 2027 3 जून 7.5चा भार उतरवतो. मग जीवनात नवा अध्याय सुरू होईल. तसेच अजून शेवटचं 6वी घटना म्हणजे तुमच्या मुलांच्या शालेय जीवनातील प्रगती. आता मार्च महिन्याची शेवटचा आठवडा येणार आहे. त्या आठवड्यात मुलांच्या वार्षिक परीक्षा असतात. त्या परीक्षेत मुलांनी अभ्यासावरती भर दिला पाहिजे. परंतु शनीच्या प्रकोपामुळे तुमची मुले अभ्यास करतात, परंतु त्यांच्या लक्षात राहत नाही. तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांनी फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं आणि अभ्यास करावा. त्यांना येणाऱ्या परीक्षा काळात त्यांनी केलेल्या अभ्यासावरती प्रश्न पडतील आणि त्यांना सहज यश मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.